मंत्र हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. अजून दोनदा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुदीनतारिणम्. हरे कृष्ण. तर तुम्हाला सांगितलं होतं की दररोज आपण प्रार्थना याच्यासाठी करतो की आपण जे आता शिकत आहे हे समजलं पाहिजे, याच्यासाठी आपण आशीर्वाद मागत असतो. सर्व भगवंताला, गुरूंना, वैष्णवांना सगळ्यांना आपण आशीर्वाद मागत असतो. एक हा आहे का कॉर्डलेस माईक? इथं गरज पडली तर मला बोर्ड जवळ आणून ठेवा, गरज पडली तर. हां, कशाला तरी रेटून किंवा मग एक जण पेन आणि बोर्ड इथं ठेवून घे आणि एक जण लिहू शकतात, ते बघून लिहितील सर. तर सर्वांनी ज्यांच्याकडे पुस्तक आहे त्या सर्वांनी पुस्तक काढा. पुस्तकामध्ये आपण आजची तारीख लिहा. आजची किती तारीख आहे? 16 मे 2025. तर काल गोपाल प्रभूनं दुसरा अध्याय चालू केला होता. दुसऱ्या अध्यायाचं शीर्षक काय होतं? दुसऱ्या अध्यायाचं टायटल काय आहे? भगवंत आहेत का आणि वेद काल्पनिक आहेत का? भगवंताचे अस्तित्व आहे का आणि वेद काल्पनिक आहेत का? तर आपण आता याची चर्चा करत आहे. बकेट असेल तर बकेट, त्यासाठी हर्षद स्टूल आणलं, एक्स्ट्रा पाहिजे. ठीक आहे. तर आपण आता सर्वांनी ज्यांच्याकडे पुस्तक आहे त्यांनी पेज नंबर 62 काढा. भगवंतांची व्याख्या काय आहे? भगवंताची व्याख्या. माझ्या मागे रिपीट करा. हा श्रीमद भागवताचा पहिल्या स्कंदातला पहिल्या अध्यायातला पहिला श्लोक आहे. काय म्हटलं मी? श्रीमद भागवताच्या पहिल्या स्कंदातल्या पहिल्या अध्यायातला पहिला श्लोक आहे. म्हणजे भागवतम या श्लोकापासून सुरू होते, चालू होते. ओम नमो भगवते वासुदेवाय, जन्माद्यस्य यतो अन्वयात् इतरतश्चार्थेष्व अभिज्ञस्वराट. ध्यानपूर्वक ऐकायचं तरच तुम्हाला रिपीट करता येईल. काही लोकांचं लक्षच नाही. जन्माद्यस्य यतो अन्वयात् इतरतश्चार्थेष्व अभिज्ञस्वराट. काही लोकांना नाही समजलं. ठीक आहे, मी फक्त म्हणतो, तुम्ही ध्यानपूर्वक ऐका. जन्माद्यस्य यतोऽन्वयाद् इतरतश्चार्थेष्व अभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः. हा जो पहिला श्लोक आहे श्रीमद भागवताचा, याच्यामध्ये सांगितलेलं आहे जन्म आदि अस्य. ही आहे भगवंताची व्याख्या. काय आहे? जन्म आदि अस्य. तर आज आपण, काल तुम्हाला गोपाल प्रभूने पहिले 6 मुद्दे सांगितले. 6 गैरसमज कोणते आहेत भगवंताबद्दलचे ते सांगितले. भगवंत प्रकाश आहेत का? आहेत का भगवंत प्रकाश? सांगा.
काल सांगितलं गोपाल प्रभूने हे. भगवंत एक प्रकाश आहेत का? भगवंत कोण आहेत? एक व्यक्ती आहेत. आणि त्यांच्या पायाचा जो अंगठा आहे त्या अंगठ्यापासून ब्रह्मज्योतीचा प्रकाश पडतो आणि त्या प्रकाशातूनच सगळ्या सूर्याला प्रकाश भेटतो आणि सूर्याच्या प्रकाशामुळे चंद्राला प्रकाश भेटतो आणि त्या प्रकाशामुळे हे जे दिवे आहेत हे दिवे लागतात. इलेक्ट्रिसिटीची जी पॉवर जनरेट होते ती सूर्यप्रकाशामुळे जनरेट होते. सूर्याला प्रकाश कुठून येतो? ब्रह्मज्योतीपासून. ब्रह्मज्योती कुठून येते? भगवंताच्या चरण कमलापासून, भगवंताच्या पायाच्या अंगठ्यापासून. म्हणजे भगवंत स्वतः प्रकाश नाहीत, भगवंताच्या पायाच्या अंगठ्यापासून प्रकाश काय होतो? निघतो. त्याला म्हणतात ब्रह्मज्योती. हे माहिती होतं तुम्हाला आधी? सूर्याला प्रकाश कुठून भेटतो? हा, ब्रह्मज्योती. ब्रह्मज्योती कुठून तयार झाली? भगवंताच्या पायाच्या अंगठ्यापासून. म्हणजे याचा अर्थ भगवंत प्रकाश आहेत का व्यक्ती आहेत? हा, भगवंत व्यक्ती आहेत आणि त्यांच्या पायाच्या अंगठ्यापासून प्रकाश बाहेर पडतो. म्हणजे भगवंत एक प्रकाश, नुसतं प्रकाश नाही, तो तर त्यांच्या अंगठ्यापासून बाहेर पडतो प्रकाश. आलंय लक्षात? तर काही लोक असं चुकीचं सांगतात की सगळं काही एक ज्योतीच आहे, प्रकाशच आहे. ज्योती म्हणजे प्रकाश, प्रकाशच आहे, त्याच्या पलीकडे दुसरं काहीच नाही. त्यांना हे माहिती नाही की तो प्रकाश कुठून येत आहे? भगवंताच्या पायाच्या अंगठ्यापासून येत आहे. जन्माद्यस्य यतः ही भगवंताची व्याख्या आहे. तर हे लिहायचं आहे बोर्डवर. जन्माद्यस्य यतः. सर्वस्य प्रभवो मत्ता सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भाव समन्विता. तर हा जो श्लोक आहे अहम सर्वस्य प्रभवो वाला, हा श्लोक उद्या तुम्हाला पाठ करून घेतला जाईल सकाळी. ठीक आहे? अहम सर्वस्य प्रभवो. कृष्ण सांगतात अर्जुनाला, अहम सर्वस्य प्रभवो, माझ्यापासून सर्व सृष्टी निर्माण झाली. अहम सर्वस्य प्रभवो मत्ता सर्वं प्रवर्तते. जे चर आणि अचर जीव आहेत हे सगळे माझ्यापासूनच बनलेले आहेत. मत्ता सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम, या भावनेने जो माझी पूजा करतो, भजन करतो, बुधा भाव समन्विता, तो खरा बुद्धिवान व्यक्ती आहे. खरा बुद्धिवान व्यक्ती कोण? याची व्याख्या भगवद्गीतेत सांगितलेली आहे कृष्णाने. कृष्ण म्हणतात की कृष्ण हे सगळ्या गोष्टीचे स्त्रोत आहेत. आता बघा, आतापर्यंत कुठल्याही शास्त्रात कोणीच असं म्हटलं नाही की सगळं काही माझ्यापासून बनलेलं आहे. शंकरजी काय म्हणतात? पार्वतीला म्हणतात की मी रामाची भक्ती करतो. राम म्हणजे भगवान कृष्णच, विष्णूचेच अवतार. तर आणि शंकरजी स्वतः म्हणत नाहीत की माझ्यापासून सगळं काही बनलेलं आहे, मीच देव आहे, असं कधीच म्हणत नाही. शंकरजी म्हणतात मी भक्त आहे श्रीरामाचा. पार्वतीला सांगतात, काय सांगतात? कुणाला श्लोक आठवते? मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानदे. माहिती आहे? तर असे भक्त भगवान कृष्णच आहेत की जे स्वतःहून सांगत आहेत की माझ्यापासून सर्व काही बनलेलं आहे. म्हणजे ते कोण आहेत? भगवान आहेत. त्यांना आपण काय म्हणतो? भगवान. बाकी सगळे जे आहेत देवी देवता, त्यांची आपण पुढे चर्चा करणारच आहेत, त्या सर्वांना देवी देवता म्हणतात. ते भगवान नाहीत. सर्व काही कुणापासून? देव म्हणजे काय? भगवंत. ऍक्च्युली देवी देवता हे वेगवेगळे डिपार्टमेंट हँडल करतात. जसे इंद्राकडे पावसाचं डिपार्टमेंट असते, वरुणाकडे पाण्याचं डिपार्टमेंट असते, वेगवेगळ्या देवी देवतांकडे वेगवेगळे डिपार्टमेंट असते. शंकरजीकडे नाश करायचं डिपार्टमेंट आहे, ते नाचतात आणि पूर्ण नाश करून टाकतात तिसरा डोळा उघडून. वेगवेगळ्या देवी देवतांकडे वेगवेगळे डिपार्टमेंट आहे, पण सर्वांचे प्रमुख मुख्य भगवंत कोण आहेत? भगवान श्रीकृष्ण. हे स्वतः कृष्ण गीतेत सांगतात.
आणि भागवतात पण स्पष्ट सांगितलेलं आहे, जन्माद्य ओम नमो भगवते वासुदेवाय. वासुदेव म्हणजे काय? वसुदेवाचे पुत्र श्रीकृष्ण. हे श्रीकृष्ण जन्माद्यस्य येत आहेत, परम पुरुषोत्तम भगवान आहेत. तर भगवंताची व्याख्या इथं सांगितलेली आहे. भगवंत सर्वोच्च असल्याचे विश्वातील सर्व धर्म स्वीकारतात. प्रत्येक वस्तूचा एक स्रोत असतो. बघा आता इथं त्यांनी उदाहरण दिलं की तुमचे सर्वांचे आई वडील आहेत. आता फक्त ध्यानपूर्वक ऐका आणि मला उत्तर द्या. तुमचे सर्वांचे आई वडील आहेत? त्यांचे कोणीतरी आई वडील होते? त्यांचे आई वडील होते? असं शेवटपर्यंत जा, मागे 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 मागे, आणि असा व्यक्ती शोधा ज्याच्यापासून सगळं काही तयार झालं. त्याचे आई वडील कोणीच नाही असे त्याला म्हणणार भगवान. ठीक आहे. पण भगवान कृष्ण या जगात येताना आई वडिलांच्या माध्यमातून येतात, पण त्यांचे ऍक्च्युली ते सगळ्यांचे आई वडील आहेत. ठीक आहे. या जगात अवतार घेताना ते वसुदेव देवकीला आई वडील मानतात आणि यशोदा नंदबाबाला आई वडिलाचं स्थान देतात. परंतु ते काय आहेत? सर्वांचे स्त्रोत आहेत, त्यांच्यापासूनच सर्व काही तयार झालेलं आहे. असं करत करत गेलो तर प्रत्येक तुम्ही बघाल की सर्वात शेवटी कोण आहे? भगवंत आहे. ठीक आहे. जसं आता आपण घरी अन्न खातो, अन्न कुठून येते? झाडापासून. झाड कसं बनते? बी पासून. आणि बी कोणी बनवली? बिया कोणी बनवल्या? सगळ्या झाडाच्या. बिया नसत्या तर आपण जगू शकलो असतो का? आपण त्या बिया पेरतो म्हणून तर झाडं निघतात, भाजीपाला, फळं, फुलं, हे ते, म्हणून तर ते आपण खाऊ शकतो आणि जगू शकतो. बिया नसत्या तर? बरं, बिया कोणी बनवल्या? तुम्ही बनवल्या? माणसांनी बनवल्या बिया? निसर्गाने पण बिया नाही बनवल्या. ह्या बिया कोणी बनवल्या? भगवंताने. कुठं म्हटलंय भगवंताने? भगवद्गीतेत म्हटलं, अहम बीज प्रदः पिता. भगवान कृष्ण म्हणतात की जे बीज देतो मी या जगात ते मी बनवलेलं आहे. अहम बीज प्रदः पिता. बीज प्रदान करणारे पिता हे भगवान श्रीकृष्ण आहेत. म्हणजे सर्वोच्च भगवान कोण आहेत? भगवान श्रीकृष्ण. आता याचं कन्फर्मेशन दुसरं कोण करते? ब्रह्माजी करतात. ब्रह्माजी म्हणतात, माझ्या मागे रिपीट करा, ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह. पुढचा, अनादिर आदिर गोविंद सर्व कारण कारणम. ईश्वर परम कृष्ण. भगवान कृष्ण कोण आहेत? परमेश्वर आहेत. सगळ्या ईश्वरांचे 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 ईश्वर. बापानुबाप, बॉसानुबॉस कोण आहेत? भगवान श्रीकृष्ण. हे कोण सांगते? ब्रह्माजी कन्फर्म करतायत. फक्त स्वतः कृष्ण तोंडात नाही सांगत, ब्रह्माजी कन्फर्म करून सांगतात. ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिर आदिर गोविंद. अनादि, सर्वांचे आधी आलेले, आदि गोविंद. सर्व कारण कारणम, सगळ्या कारणांचे कारण कोण आहेत? भगवान श्रीकृष्ण. तर याच्यावरून लक्षात येते की भगवान श्रीकृष्ण हे प्रमुख, ज्यांच्यापासून बनलेलं आहे सर्व काही, ते भगवंत आहेत, भगवान आहेत. तर तुम्हाला जर प्रश्न विचारला भगवान कोण आहेत, काय उत्तर असायला पाहिजे? भगवान कोण आहेत? भगवान कोण आहेत? अरे भगवान कोण आहेत? भगवान कोण आहेत? भगवान कोण आहेत? श्रीकृष्ण. व्हेरी गुड. याच्यासाठी टाळ्या वाजवा. श्रीकृष्ण भगवान आहेत. बाकी सगळे त्यांच्या अंडर काम करतात. हे मी एकटा नाही सांगत आहे, ब्रह्माजी सांगत आहेत, कृष्ण स्वतः सांगत आहेत, आणि भगवद्गीतेतही सांगितलेलं आहे, भागवतातही सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता कोणाकोणाला वाटते की मग देव या जगात आल्यावर ते ना या जगातले नियम पालन करावे. काही गरज नाही. भगवंतानी हे जग बनवलेलं आहे, ते नियम पालन करो अथवा न करो त्यांना काही फरक पडत नाही. भगवंताला कधी कर्म लागत नाहीत. भगवंतांनी या जगात आल्यानंतर भगवान कृष्णाच्या, भगवान कोण आहेत? भगवान कोण आहेत? श्रीकृष्ण. भगवान श्रीकृष्णाच्या 16,108 पत्न्या होत्या. एका एका पत्नीचे 10-10 मुलं मुली होते.
अशा प्रकारे त्यांचा मोठा परिवार होता. आणि इतका मोठा परिवारासाठी एका राणीसाठी एक एक महल बांधला होता. असे 16,108 मोठे राजमहल होते द्वारकेमध्ये. प्रत्येक महलाच्या भिंती ह्या मार्बलच्या बनलेल्या होत्या आणि मार्बलमध्ये जे डायमंड असतात, मोती खोचलेले होते. प्रत्येक भिंती मोत्यांच्या, असं आपण पेंटिंग मारतो ना तसे मोत्यांचा मुलामा असा लावलेला होता वरून. आणि हे ग्राउंड फ्लोअर जे आहे हे बिलकुल चमकत होतं आरशासारखं. हे असे महल बनले होते, राजमहल. किती? 16,108. तर भगवान श्रीकृष्ण हे सर्वोच्च भगवान आहेत, पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत. त्यांनी या जगातले नियम पालन करायची काही गरज नाही. आता नास्तिक लोक असा एक प्रश्न विचारतात. कोणी जर तुम्हाला प्रश्न विचारला की ठीक आहे, तुम्ही म्हणता म्हणून आम्ही मान्य केलं की श्रीकृष्ण भगवान आहेत, श्रीकृष्ण असा दगड बनवू शकतात का की जो दगड ते स्वतःच उचलू शकणार नाहीत? सांगा. तर भगवंत काहीही करू शकतात. तर भगवंत असा दगड बनवू शकतात जे स्वतः उचलू शकणार नाहीत. आणि मग तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून ते म्हणतील माझ्याच्याने उचलले न जात आहे, बघा बघा बघा. आणि मग थोड्या वेळाने ते गोवर्धन पर्वतही उचलून दाखवतात. याला म्हणतात भगवंत, जे आपल्या बुद्धीत बसू शकत नाहीत. भगवंत आपल्या बुद्धीला समजू शकत नाहीत. आपली बुद्धी एवढी तेज नाहीये. भगवंत असा दगड बनवू शकतात की जे ते उचलू शकत नाही आणि थोड्या वेळे ते उचलतात पण. समजलं मी काय म्हटलं? तर भगवंत काहीही करू शकतात. तर आता कोणी असं विचारू शकते प्रश्न की भगवंत हे भगवंत जे आहेत ना, भगवंतामध्ये 3 गोष्टी असतात. ह्या 3 गोष्टी खाली लिहायच्या आहेत आता सर्वांनी. पहिलं लिहा, ह्या परीक्षेत विचारल्या जातील 3 लक्षणे. हा परीक्षेतला प्रश्न आहे, कन्फर्म येणार आहे. सर्वांना उत्तर लिहिता आलं पाहिजे. 3 लक्षणं. पहिलं लक्षण तुम्हाला लक्षात ठेवायसाठी सोपं सांगतो. CEO. काय लिहायचं? CEO. सुप्रीम कंट्रोलर. सुप्रीम एन्जॉयर. आणि सुप्रीम ओनर. मराठीमध्ये लिहू शकता सर्वोच्च नियंत्रक. सर्वोच्च भोक्ता. आणि तिसरं सर्वोच्च स्वामी. सर्वोच्च स्वामी. तर हे 3 लक्षण आहेत. भगवंत म्हणजे हे सर्वोच्च नियंत्रक, सर्वोच्च भोक्ता आणि सर्वोच्च स्वामी. एकदा काय झालं, श्रील प्रभुपाद म्हणजे ज्यांनी आंतरराष्ट्रीय कृष्ण भवनामृत इस्कॉनची स्थापना केली भगवद्गीतेचा प्रचार करण्यासाठी, ते परदेशात गेले होते. अमेरिकेत भगवद्गीतेचा प्रचार करत होते. ते एकदा असंच प्रचार करत होते आणि म्हणत होते की कृष्ण सर्वोच्च भगवान आहेत, परम पुरुषोत्तम भगवान आहेत. एक व्यक्ती मध्येच उभा राहिला आणि त्यांना म्हटलं की स्वामीजी तुम्ही चुकीचं सांगत आहे, मीच भगवान आहे, असं त्या माणसाने म्हटलं.
मग श्रील प्रभुपाद म्हटले की थोडा वेळ उभाच राहा. श्रील प्रभुपादांनी त्याला आणि मग नंतर काय झालं, थोड्या वेळाने त्याला लघवी आली, त्याला लघवीला जायचं होतं. प्रभुपाद म्हटले तू जर भगवान असेल तर तुझ्या लघवीवर नियंत्रण करून दाखव. तो म्हटला नाही नाही स्वामीजी, शक्य नाही आहे, मी नियंत्रण करू शकत नाही माझ्या लघवीवर, मी भगवंत नाही, मला सोडून द्या. मग त्याला सोडून दिलं. बघा, सर्वोच्च नियंत्रक म्हणजे काय, सर्व गोष्टी त्यांच्या नियंत्रणात असले पाहिजे. आपले स्वतःची लघवी स्वतः नियंत्रण करू शकत नाही, आपले स्वतःचे दात नियंत्रणात नाहीत, तर आपण भगवंत आहे का, नाही. सर्वोच्च नियंत्रक. आता काही लोकांच्या नियंत्रणात काही काही गोष्टी असतात, जसं मुख्याध्यापक, हेडमास्टर जे असतात, प्रिन्सिपल, त्यांच्या नियंत्रणात शाळा असते. पण पूर्ण जगातल्या शाळा त्यांच्या नियंत्रणाखाली असतात का, फक्त तेवढी त्यांची शाळा आहे ना. भारत देशाचे समजा प्रधानमंत्री असतील, नरेंद्र मोदी, त्यांच्या नियंत्रणात कोणता देश आहे, फक्त भारत देश. ठीक आहे. असं काही प्रमाणात नियंत्रण असू शकते, पण सर्वोच्च नियंत्रक, सगळी ब्रह्मांड, अनंत कोटी ब्रह्मांड त्यांच्या नियंत्रणात आहेत का, मोदीजीच्या. पूर्ण पृथ्वी आहे का नियंत्रणात त्यांच्या, नाही. मग असे कोण आहे ज्यांच्या नियंत्रणात पूर्ण ब्रह्मांड आहे. एका वेळी एकच जण उठून जायचा, मी आल्यानंतर फटके देणार आहे, आल्यानंतर फटके देणार आहे, एका वेळी एकच जण उठून जायचा. तर सर्वोच्च नियंत्रक हे कोण आहेत, श्रीकृष्ण. आलं लक्षात. फक्त नुसतं भारत देश, पृथ्वी किंवा एक ब्रह्मांड नाही, सर्वोच्च नियंत्रक, सगळ्या गोष्टीचं नियंत्रण करणारे कोण आहेत, त्याला म्हणतात भगवान. तर पहिलं लक्षण समजून आलं सर्वांना. दुसरं लक्षण, सर्वोच्च भोक्ता. सर्वोच्च भोक्ता म्हणजे काय, सगळं काही एन्जॉयमेंट त्यांच्यासाठीच आहे या जगातली, दुसऱ्या कोणासाठीच नाही. आपण जर एन्जॉयमेंट करायचा प्रयत्न केला त्यांच्या जागी, तर आपण ऍक्च्युअली त्यांची जागा घेण्याचा प्रयत्न करत आहे आणि आपण मरून जाऊ. त्यांच्यासारखे एन्जॉयमेंट जर करायचा प्रयत्न केला तर आपण मरून जाऊ. उदाहरणार्थ, जेव्हा गोवर्धन पर्वत बनले, भगवान श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वताच्या रूपात अन्नकूट नावाचा उत्सव झाला होता आणि त्यांनी पूर्ण अन्न खाऊन टाकलं. ते अन्न किती होतं माहिती आहे, असे हे जे रूम आहे ना, ही खोली, एवढी खोली भरून भात, मसा पूर्ण थप्पीची थप्पी, असेच एवढी खोली भरून पोळ्या, असेच एवढे खोली भरून डाळ भाजी, आणि असे एक नाही, असे खूप सारे पक्वान्न, असे पूर्ण ही खोली भरून. आणि हे सगळे कृष्णाने क्षणार्धात गिळून टाकले. तुमच्यापैकी जर म्हटलं की हा पूर्ण रूम भरून भात बनवला, खाऊन दाखवा. हा, आपलं पोटच आपल्या नियंत्रणात नाही. आपण भगवंत बनू शकतो का, आपण भगवंत नाही, आपण भगवंताचे दास आहोत, सेवक आहोत. तर सर्वोच्च नियंत्रक आहेत भगवंत. दुसरं सर्वोच्च भोक्ता आहेत, सगळं काही त्यांच्या एन्जॉयमेंटसाठी आहे. ते इतकं एन्जॉय करू शकतात की त्यांच्या एवढं एन्जॉय कोणीच करू शकत नाही. एवढं ते खाऊ शकतात, एवढं ते एन्जॉय करू शकतात, म्हणून त्यांना म्हटलं सर्वोच्च भोक्ता. आणि तिसरं आहे सर्वोच्च स्वामी. स्वामी म्हणजे काय, मालक. आता समजा कोणाकोणाच्या घरी 1 एकर वावर असते, 2 एकर, 3 एकर, 4 एकर, 5 एकर, 10, 30, 35, 40, 60 एकर, 70 एकर, 100 एकर. पण कुणी असं म्हणते का पुरी पृथ्वीच माझ्या मालकीची आहे, नाही. पण भगवान कृष्ण कोण आहेत, सर्वोच्च स्वामी आहेत, सगळ्यांचे मालक आहेत. आलं लक्षात. तर ह्या 3 व्याख्या आहेत भगवंताच्या. आता एक गोष्ट सांगतो, खूप छान गोष्ट आहे. गोष्टी आवडतात तुम्हाला. मी गोष्ट सांगितल्यानंतर विचारणार आहे की तुम्ही या गोष्टीतून काय शिकले, तुम्हाला सांगायचं आहे. म्हणून गोष्ट ध्यानपूर्वक ऐका. ऐकत आहेत सर्वजण गोष्ट, हो का नाही. हरे कृष्ण. तर एकदा एक व्यक्ती होता, त्या माणसानं ठरवलं की मला ना सगळ्यात श्रेष्ठ जो व्यक्ती आहे त्याची सेवा करायची, मी त्याचा दास बनणार आहे. एका वेळी एकच जण म्हटलं
आणि ते परत आल्यानंतरच दुसऱ्यांनी जायचं. हा 15 मिनिटानंतर 5 मिनिटाचा ब्रेक असणार आहे. आता मध्ये उठायची काहीच गरज नाही. मध्ये जर उठले तर पनिशमेंट दिली जाईल. माझी पनिशमेंट थोडी जास्त स्ट्रिक्ट असते. गोपाल प्रभू तरी एवढी स्ट्रिक्ट पनिशमेंट देणार नाही. माझी सरळ खूप स्ट्रिक्ट पनिशमेंट असते. माझ्या जर नजरेसमोर असं लक्षात, आता आपण शिबिरात आहोत, थोडी सवय लावा एकाग्र होण्याची. तुम्ही विद्यार्थी दशेत असताना जर एकाग्र होऊ शकले आणि एका वेळी एका ठिकाणी 1.5 तास बसू शकले या आजच्या तारखेला, तर तुम्ही खूप छान विद्यार्थी बनू शकता. तुमच्यामध्ये एवढी ताकद आहे की तुम्ही जर एका ठिकाणी बसून कॉन्सन्ट्रेशन देऊन अभ्यास केला, एकदम लक्षपूर्वक अभ्यास केला, तर तुम्ही पूर्ण भारताचे टॉपर होऊ शकता. भारतात क्रमांक 1 मिळवू शकता. विद्यार्थी असताना तुम्हाला चान्स आहे. आता ती 10वीत एक मुलगी प्रथम क्रमांक पटकावला ना पूर्ण महाराष्ट्रात. तर ती दररोज 4.5 तास अभ्यास करायची दररोज. विचार करा, 4.5 तास एका ठिकाणी बसून. आहे शक्य तुम्हाला? म्हणून आता आपली कपॅसिटी वाढवायची, आपल्याला क्षमता वाढवायची आहे. शिबिराचा उद्देश हा एक आहे की तुमची एका ठिकाणी बसून ऐकण्याची क्षमता वाढवायची आहे, कपॅसिटी वाढवायची आहे. तर आज झाला तर असं गुडघ्यावर बसू शकतात. जे मुली 2-3 बसल्यात तसं बसू शकता जर पाय दुखत असले तर. आणि जर खूप त्रास होत असेल तर साईडला उभं राहायचं, मध्ये नाही, साईडला. ठीक आहे? पाय जर खूपच जास्त तसं नाही, खाली मागच्यांना दिसलं पाहिजे. हरे कृष्णा. तर एक गोष्ट आहे, खूप छान गोष्ट आहे. एकदा एका व्यक्तीनं संकल्प केला की मला ना जो सर्वश्रेष्ठ व्यक्ती आहे त्याची सेवा करायची आहे. गोष्ट झाल्यावर तुम्हाला मी प्रश्न विचारणार आहे, म्हणून गोष्ट ध्यानपूर्वक ऐका. मग तो सर्वोच्च नियंत्रक असला पाहिजे, सर्वोच्च भोक्ता असला पाहिजे आणि सर्वोच्च स्वामी असला पाहिजे. मग तो एका माणसाकडे गेला, असा कोण आहे? तर त्या माणसाने म्हटलं की आपल्या गावचा सरपंच आहे ना, पूर्ण गावचा तो हे असतो, प्रमुख व्यक्ती असतो, सरपंच प्रमुख असतो. बरोबर. मग तो सरपंचाची सेवा करायला गेला. मग त्यांनी बघितलं की सरपंच गावात तर मुख्य माणूस आहे, पण काय करतो तो दरवेळेस एक महानगरपालिकेचा महापौर असतो त्याच्याकडे रिपोर्टिंग करतो. महिन्यातून एकदा त्याला जावं लागतं तिथं, आणि तिथं जाऊन सगळे रिपोर्ट देतो गावाचे. मग त्याच्या लक्षात आलं, अरे याचा अर्थ सरपंच मोठा नाहीये, महापौर मोठा आहे, महानगरपालिकेचा महापौर मोठा आहे. त्या महानगरपालिकेच्या अंतर्गत ज्या ग्रामपंचायत महापौरकडे जातो, मग तिथं जाऊन सेवा करतो. मग पुढे जातो, तो हा जो महापौर आहे तो राज्यपालाकडे त्याचे रिपोर्ट देतो सगळे, राज्यपाल. आणि राज्यपाल हा शेवटी राजाकडे, राजा आता आपण त्याला राष्ट्रपती म्हणतो, राष्ट्रपतीकडे रिपोर्ट देतो. त्याला राजा म्हणायचे पूर्वी. हा राजाकडे रिपोर्ट देतो. मग राजा, त्याच्या लक्षात आलं की अरे राज्यपालही मोठा नाहीये. राज्यपालाची सेवा सोडली, त्याने राजाची सेवा करायला गेला. मग मोठा राजा, पूर्ण त्या प्रांताच्या देशाच्या राजाकडे तो गेला. राजा काय करायचा, नेहमी साधूकडे जायचा आणि साधूची सेवा करायचा. आणि मग त्याच्या लक्षात आलं की राजा पण मोठा नाही, हा तर साधू मोठा आहे याचा अर्थ. मग साधूकडे गेला. तर साधूकडे जाऊन तो राजा काय करायचा, उपदेश घ्यायचा. आणि त्या साधूला, जेव्हा साधूकडे तो माणूस गेला तर त्या साधूला त्यांनी प्रश्न विचारला, हे साधू महाराज, तुम्ही या राजाहूनही श्रेष्ठ आहात का? मग साधू म्हणाले, नाही 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 नाही, मी तर एक साधा सेवक आहे. सर्वोच्च नियंत्रक, सर्वोच्च भोक्ता आणि सर्वोच्च स्वामी हे भगवान श्रीकृष्ण आहे. मी त्यांची सेवा करत आहे. आणि जेव्हा असं त्यांनी सांगितलं, तो लगेच साधू सोबत गेला. तो त्या मंदिरात गेला आणि मंदिरात त्याने भगवंताला दंडवत प्रणाम केला. आणि त्यांनी बघितलं की पूर्ण राजा, पूर्ण प्रजा, सगळे धनी व्यक्ती, गरीब व्यक्ती, श्रीमंत व्यक्ती, सगळे जाती धर्माचे व्यक्ती हे येत होते आणि मंदिरात भगवंतासमोर दंडवत प्रणाम करत होते. त्याला समजले की भगवंता समान कोणीच नाही आणि इतर सर्व हे भगवंताचे सेवक आहेत. ठीक आहे? याच्यासाठी भगवद्गीतेत शब्द वापरलेला आहे, असम ऊर्ध्व. असम म्हणजे भगवंता समान कोणी नाही, अऊर्ध्व. अऊर्ध्व म्हणजे त्यांच्यापेक्षा मोठाही कोणी नाही, त्यांच्या समान कोणी नाही, त्यांच्यापेक्षा मोठाही कोणी नाही. भगवद्गीतेत सांगितलं असम ऊर्ध्व.
तर या गोष्टीतून तुम्हाला काय शिकायला भेटलं? हात वर करून सांगा पटापट. हा सांगा. भगवंतापेक्षा श्रेष्ठ मोठं कोणी नाही. ते सर्वोच्च नियंत्रक, सर्वोच्च भोक्ता आणि सर्वोच्च स्वामी आहेत. हा हरी बोल. तर असं जर तुम्ही काढत गेले प्रत्येक वेळी तर कोण भेटेल तुम्हाला शेवटी? भगवंत, भगवान श्रीकृष्ण. तर हे काय सर्वोच्च नियंत्रक आहेत. दुसरा पॉइंट आहे सर्वोच्च भोक्ता. सर्वोच्च भोक्ता म्हणजे काय? ऍक्च्युअली प्रत्येक व्यक्ती आपण जे आहे ना, आपण कशाचा शोध करत आहोत? आनंदाचा शोध घेत आहोत. प्रॉब्लेम आहे की आपण चुकीच्या जागी आनंद शोधत आहोत. हे जे जग आहे ना, या जगाला दुःख आलंय अशाश्वतम म्हणतात. दुःख आलंय, दुःखाचं आलंय म्हणजे काय? दुःख आलंय. पुस्तकालय मध्ये काय असतात? पुस्तक. हिमालयात काय असते? हिम म्हणजे बर्फ. हा. देवालयात काय असेल? देव असतो. औषधालयात काय असेल? जर मी दुःखालय म्हटलं तर दुःखालयात काय असेल? दुःख. या जगाला, हे जे जग आपण या जगात राहतो, या जगाचं नाव आहे दुःखालय. तुम्ही म्हणाल तुम्ही काही पण बोलत आहे, आम्ही तर आनंद घेतो आणि तुम्ही म्हणत आहे दुःखालय. या जगात 7 प्रकारचे दुःख सर्वजण भोगत आहेत. कोणते आहेत ते 7 प्रकारचे दुःख? जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, आधी आत्मिक क्लेश, आधी दैविक क्लेश, आधी भौतिक क्लेश. हे 7 प्रकारचे दुःख सर्वच जण भोगत आहेत. तर हे जग दुःखालय आहे आणि या जगात आपण आनंद शोधण्याचा प्रयत्न करत आहे. मिळेल का? दुःखाच्या जगात आनंद शोधण्याचा प्रयत्न करत आहे. मिळेल का आनंद? नाही, बिलकुल नाही मिळणार. आपण चुकीच्या ठिकाणी आनंदाचा शोध घेत आहे. तर आनंद उपभोगणे हे सर्वांचं ऍक्च्युअली काय आहे? स्वभाव आहे, प्रत्येकाचा स्वभाव आहे. तसे भगवंत पण आनंद उपभोगतात, म्हणून त्यांना म्हणतात सर्वोच्च भोक्ता. माझ्या मागे श्लोक म्हणा, भगवद्गीतेचा श्लोक आहे. भोक्ताराम यज्ञ तपसाम सर्वलोक महेश्वरम सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिं पृच्छति. भोक्ताराम यज्ञ तपसाम सर्वलोक महेश्वरम सुहृदं सर्वभूतानां. ह्या 3 गोष्टी सांगितलेल्या याच्यात. बघा, मी मनानं नाही बोलत आहे, पण हे सगळे भगवद्गीतेचे श्लोक आहेत. म्हणून नाव काय दिलंय कोर्सला? भगवद्गीता कोर्स. पण काय होते, भगवद्गीता आपण शिकायला जातो तेव्हा हे आपल्या लक्षातच येत नाही की भगवंत कोण आहेत? भोक्ताराम यज्ञ तपसाम. या जगात जेवढे काही लोक तपस्या करत आहेत, कोणी कोणी रात्र जागते, अभ्यास करते, कोणी कोणी यज्ञ करते, तपस्या करते, कोणी कोणी 18 घंटे मेहनत करते, फक्त 6 तास झोपते. जे कोणी यज्ञ करत असतील, तपस्या करत असतील, त्या सगळ्यांचा भोक्ता हे भगवान श्रीकृष्ण आहेत. सर्व लोक महेश्वरम, सर्व लोकांचे महान ईश्वर असे हे भगवान कृष्ण आहेत. म्हणजे ते सर्वोच्च स्वामी आहेत, सर्वोच्च भोक्ता आहेत, सर्वोच्च स्वामी आहेत. आणि सुहृदम सर्वभूतानाम, भूत म्हणजे सर्व जीव, सर्व जीवांचे ते सुहृद म्हणजे मित्र आहेत. भगवान कृष्ण कोण आहेत? आपल्या सगळ्यांचे मित्र आहेत, सुहृद. मित्राचे प्रकार असतात, 3 प्रकार असतात. माहिती आहे तुम्हाला? एक असतो मित्र, एक असतो सखा आणि एक असतो सुहृद. मित्र संकटाच्या वेळी मदत करतो, सखा संकटात आणि दुःखात दोन्ही वेळी मदत करतो, आणि सुहृद सुखात पण दुःखात पण आणि मेल्यानंतर पण. ते कोण राहतात आपल्यासोबत मृत्यूनंतर? भगवान श्रीकृष्ण. आपल्याला कधी सोडून जात नाही, ते आपल्यासोबत परमात्मा रूपात असतात. म्हणून भगवंत नेहमी आपल्या सोबत राहतात, सुखात पण दुःखात पण आणि मृत्यूनंतर पण आपल्या सोबतच राहतात. आता तुम्ही इकडे तिकडे लक्ष द्या. आता हे जे झाड आहे, केळीचं झाड आहे, या केळीच्या झाडामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा रूपात आहेत स्थित. हे कुठं सांगितलंय? भगवद्गीतेत सांगितलेलं आहे. म्हणा सर्वांनी. मग
सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानम् अपोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृद्वेद विदेव चाहम वेदांत कृद्वेद विदेव चाहम. तर भगवंत म्हणतात सर्वस्वच अहम हृदि सन्निविष्टो. हृदि म्हणजे हृदयाच्या भागात मी म्हणजे भगवान कृष्ण हे परमात्मा रूपात उपस्थित असतात. त्या परमात्मा रूपाची साईज किती आहे? साईज जर विचारलं कोणी, साईज किती सांगितली होती मी तुम्हाला? साईज हा, तुमची मुठ्ठी बांधा, डाव्या हाताची मुठ्ठी, डाव्या हाताची मुठ्ठी बांधा तुमच्या. एवढ्या साईजचे परमात्मा आपल्या हृदयात स्थित आहेत. भगवान विष्णू. आपण वेगळे आहे, भगवंत वेगळे आहे. आपण आत्मा आहो, भगवंत परमात्मा आहे. तर हे या झाडाच्या शरीरात पण आहेत. हे जे चिवताईचा आवाज येत आहे, आवाज ऐकत आहे सर्वजण? हे जे रात्रीचे किडे आवाज करू राहिले, यांच्या पण हृदयात भगवान कृष्ण परमात्मा म्हणून आहेत. प्रत्येकाच्या हृदयात भगवान कृष्ण परमात्मा म्हणून निवास करतात. तर या जगात आपण काय करतो? सुख भेटलं पाहिजे, आनंद भेटला पाहिजे म्हणून कठीण परिश्रम करतो. जसं तुम्ही सर्वजण आता शाळेत काय शिकत आहात सांगा? शाळेत एवढी मेहनत करून का शिकत आहात सांगा? हा, चांगली नोकरी भेटली पाहिजे, हो का नाही? बरोबर बोललोय का चुकीचं बोललोय? नंतर असे खूप सारे लोक या जगात मेहनत करतात. कशासाठी? तर नोकरी कशासाठी पाहिजे? मग पैसे भेटतात. पैशाने काय होते? 4 गोष्टी पूर्ण होतात. आहार निद्रा भयमैथुनम च. आहार खाण्यासाठी पैसे लागतात, निद्रा झोपायसाठी बेड लागेल, पलंग लागेल, गादी लागेल. गादी फुकट येते का? आहार निद्रा भय संरक्षण, स्वतःचं संरक्षण करायसाठी घर बांधायला लागेल, आहे ना? घर बांधायला पैसे लागतील. नंतर भोग करण्यासाठी, वेगवेगळ्या गोष्टींचा भोग करण्यासाठी पण पैसे लागतात. म्हणून आपण काय करतो? नोकरीसाठी अभ्यास करतो. आणि ह्या 4 गोष्टी का करतो? या 4 गोष्टी भेटल्या तर आपल्याला सुख किंवा आनंद प्राप्त होईल असं आपल्याला वाटते. ठीक आहे, संतुलित प्रमाणात जर आपण घेतलं तर. याच्यासाठी आपण कठीण मेहनत करतो, खूप कठोर मेहनत करतो. जसं आई तर रात्री 12-12 वाजेपर्यंत, 1-1, 2-2 वाजेपर्यंत जागी राहते बाळाला मोठं, लहानाचं मोठं करण्यासाठी. कुणाकडे घड्याळ असली तर मला सांगा. 6:45 झाले, 7 वाजले. ठीक आहे. तर असे मेहनत करतात. पण मला सांगा, एवढी सर्व मेहनत केल्यानंतरही आपण जन्म मृत्यू जरा व्याधी या 4 गोष्टीपासून सुटका प्राप्त करतो का? तुमच्यापैकी किती लोकांना वाटते की तुम्ही शाळेत जाऊन खूप मेहनत केली, मोठे इंजिनियर, डॉक्टर, ऑफिसर झाले की इतका तुमचा महिन्याला 1 करोड रुपये पगार, आणि तुमच्याकडे सगळंच आहे, स्वतःचं विमान आहे, स्वतःचं घर आहे, स्वतःचा बंगला, सगळं काही स्वतः तुमच्याजवळ आहे. आणि हे सगळं असताना मला सांगा, तुम्ही स्वतःला जन्म मृत्यू जरा व्याधी या 4 गोष्टीपासून तुमची सुटका होईल का? शक्य आहे का सांगा? पण जन्म मृत्यू जरा व्याधी पासून भगवंत सर्वांची सुटका करू शकतात. भगवंत सर्वांची सुटका करू शकतात. ते जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रात फसत पण नाहीत. भगवंत जन्म मृत्यू जरा व्याधीच्या चक्रात स्वतः पण फसत नाहीत आणि दुसऱ्यांनाही काढू शकतात. म्हणजे दुसऱ्यांना पण सर्वोच्च आनंद प्रदान करून देऊ शकतात. असे ते भगवान श्रीकृष्ण हे परमभोक्ता आहेत आणि सर्व सुखाचा ते स्त्रोत आहेत.
आणि एखादं समजा हॉटेल असलं तर हॉटेलमध्ये तो मालक असतो आणि बाकीचे सगळे काय करतात, त्याच्या हाताखाली सेवा करतात, नोकरी करतात. हॉटेलचा मालक ऑर्डर देतो, दे रे याले वाढ त्याले वाढ, हे कर ते कर, तो नेहमी ऑर्डर देतो आणि मालकाचे सगळे सेवक काय करतात, ऐकतात. त्याच प्रकारे मालकाचं जर नाही ऐकलं तर काय होईल सांगा? पगार देईल का मालक? नाही. तर त्याच प्रकारे भगवंत हे आपले कोण आहेत? मालक आहेत, स्वामी आहेत. तिसरा पॉइंट बघा, सर्वोच्च स्वामी आहेत, ते मालक आहेत. पण ऍक्च्युली ते असे ऑर्डर करणारे मालक नाहीत, ते आपले सुहृद आहेत, खूप जवळचे मित्र पण आहेत. आणि भगवंताच्या कृपेनंच आपण सर्व गोष्टीचा उपभोग करू शकतो. जसं हे जे नोकर चाकर माणसं असतात ना, तुम्हाला माहिती आहे का, करोडपती समजा अंबानीच्या घरी जर तुम्ही गेले, कधी जाऊन बघा एखाद्या वेळी, तर त्या अंबानीपेक्षा त्याचे नोकरच जास्त मजा मारतात. कोण की तेले मस्त ऐश एसीच्या घरात राहायला भेटते, मस्त रोज स्वादिष्ट अन्न खायला भेटते, झोपायला एकदम नरम गाद्या असतात, एसी असते बिलकुल. ते जास्त एन्जॉय करतात, कारण ते कुणाची सेवा करत आहेत? खूप मोठ्या श्रीमंत व्यक्तीची सेवा करत आहेत. तसंच जर आपण पण भगवंताची सेवा केली, रोज तुम्ही सेवा करत आहात. पहिली सेवा सकाळी उठल्याबरोबर तुम्ही करता जप, भगवंताच्या नाम जपाला आपण म्हणतो नाम सेवा. दुसरी सेवा आपण करतो कीर्तन सेवा, नाचतो ना भगवंतासमोर, ही सेवा आहे भगवंताची. नंतर भगवंताला भोग लावतो, भोग सेवा. नंतर हार घालतो, हार सेवा. जी काही भगवंतासाठी करतो त्याच्या पुढे नाव लिहून ठेवायचं सेवा. आपण भगवंतासाठी जी, तुम्ही आता घरी जाऊन अभ्यास करणार पुढे शाळा चालू झाल्यावर, तेव्हा त्याला म्हणायचं अभ्यास सेवा. ते पण भगवंतासाठी, भगवंताला प्रसन्न करण्यासाठीच आपण अभ्यास करणार आहे. म्हणून आपण कोण आहेत? भगवंताचे सेवक आहोत. आणि आपण ऍक्च्युली जास्त एन्जॉयमेंट करतो. भगवंत तिथं उभे आहेत आणि आपल्याला त्यांच्यासमोर नाचायला भेटत आहे. विचार करा, भगवंताला हा एन्जॉयमेंट अनुभव करायचा होता, म्हणून त्यांनी चैतन्य महाप्रभूच्या रूपात, भक्ताच्या रूपात अवतार घेतला नंतर. तर अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण हे सर्वोच्च भोक्ता आहेत. तर इथं आपण आता 5 मिनिटाचा ब्रेक घेणार आहे. हलायचं नाही, थांबा, पुढचं ऐकायचं. 5 मिनिटाचा ब्रेक घेणार आहे. या ब्रेक